Hello and welcome again students. In our previous video, we are already discussed the whole syllabus of subject hospital and clinical pharmacy. संपूर्ण सिलेबसमध्ये किती आणि कोणते चॅप्टर आहेत ते आपण बघितलेत. फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट अवर ॲक्च्युअल टॉपिक्स. त्याआधी मी तुम्हाला कोणती टेक्स्टबुक रेफर करायची आहेत त्याची लिस्ट देणार आहे. हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीसाठी तुम्हाला एकतर हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी बाय डॉक्टर A.V. यादव अँड B.V. यादव निराली पब्लिकेशनचं बुक तुम्ही यूज करू शकता, किंवा हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी बाय D.J. पाटील हे पण निराली पब्लिकेशनचंच बुक आहे, हे तुम्ही यूज करू शकता, किंवा हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी बाय मिसेस अनुजा कुलकर्णी अँड मिस्टर राजेश पाटील जे टेकमॅक्स पब्लिकेशनचं बुक आहे तेही तुम्ही वापरू शकता. ही तीनही बुक्स तुम्हाला कॉलेजच्या लायब्ररीमधून मिळू शकतात. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये जे फ्रिक्वेंटली विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा मिळणार आहेत. सो नाऊ वी आर गोइंग टू लर्न अवर फर्स्ट चॅप्टर, दॅट इज हॉस्पिटल. हॉस्पिटल फार्मसी या पार्टमधला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल या चॅप्टरचे कंटेंट्स आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन बघायचे आहे, फंक्शन्स बघायचे आहेत, क्लासिफिकेशन बघायचं आहे, ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट अँड हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम इन इंडिया, एवढे सगळे पॉईंट्स आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. इथे हॉस्पिटलमधल्या काही इमेजेस दाखवलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया हॉस्पिटलची. हॉस्पिटल इज अ कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन युटिलायझिंग स्पेशलाइज्ड सायंटिफिक इक्विपमेंट अँड फंक्शनिंग थ्रू अ ग्रुप ऑफ ट्रेंड पीपल एज्युकेटेड टू द प्रॉब्लेम्स ऑफ मॉडर्न मेडिकल सायन्सेस. तर हॉस्पिटल म्हणजे काय आहे, तर अशी जागा जिथून स्पेशलाइज सायंटिफिक इक्विपमेंट्स यूज करून सुविधा पुरवल्या जातात. कोणासाठी, तर आजारी असलेल्या पेशंटसाठी. आणि ती सोयीसुविधा कोण पुरवणार आहे, तर ग्रुप ऑफ ट्रेंड पीपल एज्युकेटेड टू द प्रॉब्लेम्स ऑफ मॉडर्न मेडिकल सायन्सेस. अशा काही लोकांचा ग्रुप जे की मॉडर्न मेडिकल सायन्सेसमधून ट्रेंड झालेले आहेत, ट्रेनिंग घेतलेल्या पर्सन्सकडून, जसं की फिजिशियन असतील, नर्सेस असतील, हे सगळे लोक आपल्याला सेवा पुरवणार आहेत. फार्मासिस्ट असेल, ते सगळे लोक हॉस्पिटलमधून आपल्याला आजारी लोकांना बरं करण्यासाठी मदत करणार आहेत. ऑल दीज आर कोऑर्डिनेट टुगेदर फॉर द कॉमन पर्पज ऑफ रिस्टोरेशन अँड मेंटेनन्स ऑफ गुड हेल्थ. ते सगळेजण एकत्र येऊन मेन काय काम करणार आहेत, तर रिस्टोरेशन अँड मेंटेनन्स ऑफ गुड हेल्थ, म्हणजे चांगलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी ते हेल्प करणार आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल. हॉस्पिटलची काय काय फंक्शन्स आहेत, कुठे कुठे ते आपल्याला युजफुल ठरणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं फंक्शन आहे हॉस्पिटलचं पेशंट केअर. ते खाली नर्सेस कशी पेशंटची केअर घेतात हे दिसते आपल्याला. इट इन्क्लूड्स सर्व्हिसेस फॉर डायग्नोसिस, प्रोफायलॅक्सिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीज टू द सिक ऑर इंज्युअर्ड पीपल ऑर पेशंट्स. त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे की हॉस्पिटलमधून पेशंट केअर कशी घेणार आहेत, तर डायग्नोसिससाठी हेल्प केलं जातं. डायग्नोसिस म्हणजे काय, एखादा आजार झाल्यानंतर त्याचं निदान कसं केलं जातं त्याला डायग्नोसिस म्हटलं जातं. प्रोफायलॅक्सिस म्हणजे एखादा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते ती सांगितली जाते. आणि ट्रीटमेंट ऑफ डिसीज म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर त्याच्यावरती काय औषधोपचार करायचे आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला हॉस्पिटलमधून मिळतात. इट इज अ सेंटर ऑफ कम्युनिटी हेल्थ अँड कॉन्ट्रीब्युट्स अ ग्रेट डील टू प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन. सेकंड फंक्शन जे आहे हॉस्पिटलचं ते म्हणजे पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थमध्ये हॉस्पिटल काय मदत करणार आहे, तर ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या पब्लिक हेल्थसाठी राबवल्या जात आहेत, जसं की इम्युनायझेशन प्रोग्राम आहे, ब्लड डोनेशन कॅम्प आहे,
सोशल अँड इकॉनॉमिक्स रिहॅबिलिटेशन आहे. या सगळ्या गोष्टींसाठी हॉस्पिटल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं आणि ॲडवाईस प्रोव्हाइड करतं. कारण जसं ब्लड डोनेशन कॅम्प किंवा इम्युनायझेशन प्रोग्राम आहे, तिथे स्किल्ड पर्सन लागतात. फिजिशियन असतील किंवा फार्मासिस्ट असतील, त्यांची गरज आहे तिथे. मग ते हॉस्पिटलकडून प्रोव्हाइड केले जातात. नर्सेस असतील आणि त्यांच्याद्वारे हे सगळ्या सोयी ज्या आहेत त्या पब्लिकसाठी प्रोव्हाइड केल्या जातात. थर्ड फंक्शन जे आहे ते मेडिकल रिसर्चचं आहे. मेडिकल रिसर्चमध्ये रिसर्च इज अन इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी इन अ हॉस्पिटल दॅट हेल्प्स इन डेव्हलपिंग न्यू मेथड्स ऑफ ट्रीटमेंट अँड इम्प्रूव्हिंग द हॉस्पिटल सर्व्हिसेस. रिसर्च केला जातो म्हणजे नवीन शोध लावला जातो आहे. कोणत्या गोष्टींसाठी? न्यू मेथड्स ऑफ ट्रीटमेंट, एखाद्या आजारावर ट्रीटमेंट कशी करायची आहे त्याच्यासाठी नवीन मेथड काय आहेत त्या शोधल्या जातात. सम ऑफ द कॉमन एरियाज ऑफ रिसर्च इन अ हॉस्पिटल आर डेव्हलपमेंट ऑफ अ न्यू टेक्निक्स इन अ सर्जरी, लॅबोरेटरी, डायग्नोस्टिक प्रोसिजर्स, इव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टिगेशनल ड्रग्स इन अ डिसीजेस. त्यातही सर्जरी करण्याच्या ज्या काही नवीन पद्धती असतील त्या, किंवा लॅबोरेटरीच्या डायग्नॉस्टिक प्रोसिजर्स असतील, एखादा डिसीज डायग्नोज करण्यासाठी एखादी मेथड डेव्हलप करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींवर हॉस्पिटलमध्ये रिसर्च करताना भर दिला जातो. नेक्स्ट फंक्शन आहे हॉस्पिटलचं, ते म्हणजे एज्युकेशनल ट्रेनिंग. एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. कोणाला एज्युकेशन दिलं जातं? तर हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत, जसं फिजिशियन आहेत, नर्सेस आहेत, फार्मासिस्ट आहेत, त्या सगळ्यांना एज्युकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. तसंच हॉस्पिटल ऑल्सो एज्युकेट्स जनरल पब्लिक थ्रू द लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन ऑन द प्रिव्हेंटिव्ह अस्पेक्ट्स ऑफ कॉमन अँड सिरियस डिसीजेस. म्हणजेच तिथे ॲडमिट असलेले पेशंट्स असतील किंवा जनरल पब्लिक आहे, त्यांनासुद्धा एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. कोणत्या गोष्टीविषयी? तर प्रिव्हेंटिव्ह अस्पेक्ट्स ऑफ कॉमन अँड सिरियस डिसीजेस. म्हणजे एखादा कॉमनली स्प्रेड होणारा डिसीज आहे किंवा एखादा सिरियस डिसीज आहे, तर त्याचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल, म्हणजे तो होऊ नये आजार, म्हणून काय काळजी घेता येईल, याच्याबद्दलची सगळी माहिती किंवा सगळं ट्रेनिंग आहे ते हॉस्पिटलद्वारे प्रोव्हाइड केलं जातं. Also, hospital provides the methods by which person can work together in a group with the object of care of patient and community. हॉस्पिटलमधून ग्रुपमध्ये कसं काम करायचं आहे आणि कम्युनिटीची हेल्प कशी करता येईल, याच्यासाठी कसं ग्रुपमध्ये एकत्र येऊन काम करू शकतो, याच्याबद्दल पण माहिती प्रोव्हाइड केली जाते. तर हे चौथं फंक्शन होतं. पाचवं फंक्शन आहे हॉस्पिटलचं, ते म्हणजे काउन्सिलिंग अँड पेशंट ॲडवाईज. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे हॉस्पिटलचं हे. काउन्सिलिंग म्हणजे काय? तर ज्यावेळी एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो, त्यावेळी त्याला झालेल्या डिसीजबद्दल किंवा त्याने आपल्या आरोग्याची कशी काळजी घेऊ शकतो याच्याबद्दल त्याचं काउन्सिलिंग केलं जातं. म्हणजे त्याला मार्गदर्शन केलं जातं, सल्ला दिला जातो आणि ॲडवाईस दिला जातो की एखादा ड्रग असेल तर तो कोणत्या प्रकारे घ्यायचा आहे, त्याचं शेड्यूल कसं आहे, किती डोसमध्ये घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काउन्सिलिंग अँड ॲडवाईस देणं असतं. ह्या काउन्सिलिंगमध्ये मोस्टली फार्मासिस्ट हा जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. फार्मासिस्ट पेशंटसोबत कम्युनिकेट करतो आणि एखाद्या कम्युनिकेबल डिसीजबद्दल किंवा ॲपिडेमिक्सबद्दल, फॅमिली वेलफेअर ह्या गोष्टींबद्दल तो पेशंटला ॲडवाईस देत असतो आणि काउन्सिलिंग करत असतो. तर हे 5 जे आहेत ते हॉस्पिटलची फंक्शन्स आहेत. The next part is a classification of hospital. Hospital is mainly classified into 2 major groups. First is a hospital classification of hospital on the basis of clinical orientation, and second part is a classification of hospital on non-clinical orientation. म्हणजे क्लिनिकल ओरिएंटेशनवरून एक क्लास होतो आणि दुसरा होतोय तो नॉन क्लिनिकल ओरिएंटेशनवरून. तर क्लिनिकल बेसिसवरती जर क्लासिफिकेशन विचारलं तर त्याच्यामध्ये पुन्हा 4 पार्ट्स येतात, सबटाईप्स येतात. हे 4 सबटाईप्स आपण बघूया. ऑन द बेसिस ऑफ क्लिनिकल ओरिएंटेशन, hospitals are classified as first is on the basis of major diseases. म्हणजे कोणत्या टाईपचा आजार झाला आहे त्याच्यावरून हॉस्पिटल्स
क्लासिफाय केले जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सायकॅट्रिक हॉस्पिटल ऑर मेंटल हॉस्पिटल्स, म्हणजे मानसिक आजार असेल तर त्या पेशंटला ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाते. त्याच्यानंतर TB हॉस्पिटल्स, TB हॉस्पिटलमध्ये TB पेशंट्सना ॲडमिट केलं जातं आहे. थर्ड आहे लेप्रेसी हॉस्पिटल अँड फोर्थ इज अ कॅन्सर हॉस्पिटल, म्हणजे कोणत्या टाईपचा डिसीज झाला आहे, मेजर डिसीज, त्याच्यानुसार ह्या हॉस्पिटल्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सेकंड पार्ट इज ऑन द बेसिस ऑफ ॲनाटॉमिकल स्पेशलायझेशन. ॲनाटॉमिकल रिजननुसार हॉस्पिटलचं क्लासिफिकेशन केलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इयर, नोज अँड थ्रोट हॉस्पिटल, कान नाक घसाचं हॉस्पिटल जे आहे ते ENT हॉस्पिटल आहे. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये बोनशी रिलेटेड जर काही डिसऑर्डर्स असतील तर त्याच्यासाठी तिथे ट्रीटमेंट केली जाते. थर्ड आहे आय हॉस्पिटल्स अँड फोर्थ इज अ किडनी हॉस्पिटल. किडनी डिसीजेसवरती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी किडनी हॉस्पिटल्स आर अवेलेबल. देन थर्ड पार्ट इज ऑन द बेसिस ऑफ क्लायंट ग्रुप, म्हणजे कोणत्या टाईपचे पेशंट्स त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी येत आहेत त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलं जातं आहे. फर्स्ट इज अ पेडियाट्रिक हॉस्पिटल. पेडियाट्रिक हॉस्पिटल म्हणजे जे हॉस्पिटल लहान मुलांसाठी आहे, लहान मुलांचे आजार जे आहेत ते तिथे ट्रीट केले जातात. आणि सेकंड आहे मॅटर्निटी हॉस्पिटल फॉर मदर्स, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतरच्या मदर्ससाठी जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल्सना मॅटर्निटी हॉस्पिटल म्हटलं जाते. फोर्थ टाईप जो आहे क्लिनिकल ओरिएंटेशनमधला तो आहे ऑन द बेसिस ऑफ सिस्टीम ऑफ मेडिसिन्स यूज्ड इन अ हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या टाईपचे मेडिसिन्स यूज केले जात आहेत त्याच्यानुसार हॉस्पिटलचं क्लासिफिकेशन केलं जातं आहे. पहिलं आहे ॲलोपॅथिक हॉस्पिटल, जिथे ॲलोपॅथिक मेडिसिन्स यूज केली जातात, जी आपण सध्या घेतो रोजच्या आयुष्यात औषधं, ती ॲलोपॅथिक आहेत. त्याच्यानंतर आयुर्वेदिक हॉस्पिटल्समध्ये आयुर्वेदिक औषधं दिली जातात. युनानी हॉस्पिटल्समध्ये युनानी मेडिसिन्स. होमिओपॅथिक म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन्स दिले जाणारं हॉस्पिटल. देन नेचर क्युअर सेंटर्स अँड फिजिओथेरपी सेंटर्स. हे आहेत 4 क्लास जे आहेत ते क्लिनिकल ओरिएंटेशननुसार जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर हे 4 क्लास इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर सेकंड मेन क्लास जो आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल ऑन नॉन क्लिनिकल बेसिस. नॉन क्लिनिकल बेसिसवरती जर क्लासिफाय करायचे झाले हॉस्पिटल तर तिथे वेगवेगळ्या टाईपमध्ये हॉस्पिटल क्लासिफाय केलं जातं. ज्याच्यामधला पहिला क्लास आहे तो म्हणजे ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप अँड कंट्रोल, म्हणजे कोणाच्या मालकीचं ते हॉस्पिटल आहे किंवा कोणाच्या कंट्रोलखाली ते हॉस्पिटल आहे याच्यानुसार हॉस्पिटल्स क्लासिफाय केली जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कंट्रोल्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जर ते हॉस्पिटल चालवत असेल तर ते कंट्रोल्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येणार. एक्झाम्पल्स आहेत मिलिटरी हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली अँड JIPMER. आता इथे तुम्हाला टाईप लिहिल्यानंतर त्याच्याखाली हॉस्पिटलचे एक्झाम्पल्स मेन्शन करणंसुद्धा गरजेचं आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने चालवली जाणारी हॉस्पिटल्स ही आहेत. नेक्स्ट टाईप इज अ कंट्रोल्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे राज्य शासनाकडून जर चालवलं जात असेल तर त्याच्यामध्ये कोणती कोणती हॉस्पिटल्स येतात बघा. JJ हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल पुणे, ESIC हॉस्पिटल मुलुंड अँड विक्टोरिया हॉस्पिटल बेंगलोर. ही हॉस्पिटल्स जी आहेत ती स्टेट गव्हर्नमेंटकडून चालवली जातात. त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे कंट्रोल्ड बाय द कॉर्पोरेशन ऑर म्युनिसिपाल्टी. म्युनिसिपाल्टीकडून कंट्रोल केली जाणारी हॉस्पिटल जी आहेत ती BMC हॉस्पिटल सायन, KEM हॉस्पिटल परेल, कूपर हॉस्पिटल विलेपार्ले आणि भगवती हॉस्पिटल मुंबई. ही हॉस्पिटल कॉर्पोरेशनकडून किंवा म्युनिसिपाल्टीकडून चालवली जातात. नेक्स्ट इज अ प्रायव्हेट ट्रस्ट हॉस्पिटल. त्याच्यामध्ये बॉम्बे हॉस्पिटल, मरीन लाईन्स, जसलोक हॉस्पिटल मुंबई, राजस्थान हॉस्पिटल अहमदाबाद अँड जिंदाल हॉस्पिटल बेंगलुरू. नेक्स्ट इज अ रन बाय रिलिजियस बॉडीज. रिलिजियस बॉडीज म्हणजे एखाद्या धार्मिक संस्थेकडून जर हॉस्पिटल चालवलं जात असेल तर ते रन बाय रिलिजियस बॉडीजमध्ये येणार. त्याच्यामध्ये हिंदू मिशन हॉस्पिटल, अल अमीन हॉस्पिटल, ख्रिस्तियन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड मीनाक्षी मिशन हॉस्पिटल ही हॉस्पिटल्स येतात. त्याच्या पुढे आहे पब्लिक लिमिटेड कंपनी हॉस्पिटल्स. त्याच्यामध्ये फॉर्टिस हॉस्पिटल बेंगलुरू, अपोलो हॉस्पिटल चेन्नई, मेडुनोवा हॉस्पिटल गुजरात अँड HMT हॉस्पिटल हैदराबाद. पब्लिक लिमिटेड कंपनी हॉस्पिटल्स म्हणजे एखादी वेगळी कंपनी आहे जिचं मॅन्युफॅक्चरिंग औषध किंवा
हॉस्पिटलशी रिलेटेड नाही आहे, वेगळ्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग करते ती, पण तिच्या एम्प्लॉईजसाठी जर ते मेडिकल सुविधा पुरवणार असतील तर त्याच्यासाठी ते स्पेशली हॉस्पिटल ओपन करतात आणि त्यांना पब्लिक लिमिटेड कंपनी हॉस्पिटल्स म्हटलं जातं. जसं आता एक्झाम्पल आहे अपोलो हॉस्पिटल चेन्नई. अपोलो ही कंपनी टायरची आहे. टायर तयार करण्याची जी कंपनी आहे ती तिथे त्यांच्या एम्प्लॉईजसाठी किंवा मेडिकल सुविधा प्रोव्हाइड करते ते, आणि त्यासाठी त्यांनी हॉस्पिटल डेव्हलप केले आहेत, ते अपोलो हॉस्पिटलमध्ये येतात. त्याच्यानंतर प्रायव्हेट क्लिनिक्स ऑर नर्सिंग होम्स. जर एखाद्या डॉक्टरचं किंवा 1-2 डॉक्टर एकत्र येऊन त्यांचं जर प्रायव्हेट क्लिनिक असेल आणि ते 24 अवर्स अवेलेबल असेल पेशंटच्या सोयींसाठी, तर त्याला प्रायव्हेट क्लिनिक किंवा नर्सिंग होम्स म्हटलं जातं. ओके. सेकंड आहे नॉन क्लिनिकल ओरिएंटेशनमध्येच सेकंड ग्रुप आहे जो हॉस्पिटलचं क्लासिफिकेशनचा, तो आहे ऑन द बेसिस ऑफ बेड कॅपॅसिटी. जे किती नंबर ऑफ बेड्स अवेलेबल आहेत हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरून हे क्लासिफिकेशन केलं जातं. इन दॅट फर्स्ट इज अ लार्ज हॉस्पिटल. इफ बेड्स आर अवेलेबल मोर दॅन 1000 or 1000, then this comes under the large hospital. Example, JJ group of hospital. Second, medium hospital, beds available in between 500 to 1000. Example, Bombay hospital. Third is a small hospital. जर बेड्स 100 किंवा 500च्या दरम्याने असतील तर त्याला स्मॉल हॉस्पिटल म्हटलं जातं. एक्झाम्पल, ब्रीच कँडी हॉस्पिटल. अँड लास्ट इज अ व्हेरी स्मॉल हॉस्पिटल इन दॅट बेड्स आर लेस दॅन 100. प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम जर असतील तर तिथे ते व्हेरी स्मॉल हॉस्पिटलमध्ये क्लासिफाय होतात. थर्ड क्लास इज अ क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट. एखाद्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी किती खर्च येतो आहे त्याच्यानुसार क्लासिफाय केले गेले आहेत हॉस्पिटल. तर त्याच्यानुसार हॉस्पिटल 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय होतात. एक तर एलाइट हॉस्पिटल किंवा सेकंड आहे ते म्हणजे बजेट हॉस्पिटल. त्यामध्ये एलाइट हॉस्पिटल इट इज अ सिम्बॉल ऑफ हायटेक मेडिकल डेव्हलपमेंट. हायटेक मेडिकल डेव्हलपमेंट समजलं जातं एलाइट हॉस्पिटलला, जिथे खूप उपचार घेणं महागडं असतं पण तेवढीच ती हॉस्पिटल्ससुद्धा सोयीसुविधा पुरवणारे असतात. द हॉस्पिटल कंटेन्स 5 स्टार हॉटेल फॅसिलिटीज. इथल्या एलाइट हॉस्पिटलमधले प्रत्येक रूम्स जे आहेत ते डिलक्स रूम आहेत, इक्विप्ड विथ फ्रीज, टी व्ही अँड टेलिफोन. प्रत्येक रूममध्ये फ्रीज, टी व्ही आणि टेलिफोनची सुविधा दिलेली आहे. त्याचे रूम चार्जेस जे आहेत ते खूप जास्त आहेत, त्यामुळे ट्रीटमेंट कॉस्ट इज ऑल्सो हाय. बट these hospitals also reserve a particular percentage of their capacity for poorer section. असं असलं तरीही त्या हॉस्पिटलचा काही सेक्शन जो आहे, काही पर्सेंटेज जो आहे तो रिझर्व केलेला असतो पुअरर सेक्शनसाठी, आणि त्यांना तिथे कमी किमतीमध्ये उपचार करून दिले जातात. तर दुसरा क्लास जो आहे तो बजेट हॉस्पिटल, जो अपोजिट आहे एलाइट हॉस्पिटलच्या. ज्यावेळी पर्सनचं बजेट लो आहे किंवा मॉडरेट बजेट आहे, जिथे आपल्याला जास्त खर्च करणं शक्य नाही, अशा पर्सनसाठी ट्रीटमेंट घेता यावी म्हणून बजेट हॉस्पिटल्स अवेलेबल असतात. एक्झाम्पल आहे तिथे सिव्हिल हॉस्पिटल अँड कॉर्पोरेशन हॉस्पिटल. दे प्रोव्हाइडेड द अफोर्डेबल अँड इकॉनॉमिकल सर्व्हिस टू द कॉमन पीपल. नेक्स्ट इज अ क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल बेस्ड ऑन ॲक्रिडिटेशन. इन दॅट ॲक्रिडिटेड हॉस्पिटल ऑर नॉन ॲक्रिडिटेड हॉस्पिटल. ॲक्रिडिशन म्हणजे काय आहे, अप्रुव्हल मिळणं गरजेचं आहे. ज्यावेळी हॉस्पिटल किंवा एखादी इन्स्टिट्यूशन असते तिथे सगळे स्टँडर्ड जर फॉलो केले गेले तर ॲक्रिडिटिंग अथॉरिटीकडून अप्रुव्हल मिळतं, आणि ज्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत किंवा सगळे स्टँडर्ड्स पाळले गेले आहेत तिथे अप्रुव्हल मिळतं त्यांना ॲक्रिडिटेशन कमिटीकडून. तर ज्या हॉस्पिटल्सना ॲक्रिडिटेशन मिळालं आहे ते ॲक्रिडिटेड हॉस्पिटल, आणि ज्यांना मिळालं नाही आहे ते नॉन ॲक्रिडिटेड हॉस्पिटल्समध्ये क्लासिफाय केले जातात. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन अ लेंथ ऑफ स्टे. ऑन द बेसिस ऑफ लेंथ ऑफ स्टे ऑफ पेशंट इन हॉस्पिटल, हॉस्पिटल्स आर क्लासिफाईड इंटू 2 मेन ग्रुप्स, that is short term hospital and long term hospital. In short term hospital, in case of acute diseases, when there is a length of stay of patient is less than 30 days, it is called as a short term
हॉस्पिटल, जेव्हा एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये 30 दिवसांपेक्षा कमी काळांसाठी ॲडमिट होतो आहे किंवा ट्रीटमेंट घेतो आहे, अशा हॉस्पिटल्सना ॲक्यूट हॉस्पिटल म्हटलं जातं. आणि ज्यावेळी एखादा क्रोनिक डिसीज झालेला असेल, जिथे 30 दिवसांपेक्षा जास्त दिवसांची ट्रीटमेंट असेल, जसं की कॅन्सर असेल किंवा सायकॅट्रिक कंडिशन असेल, जिथे 30 दिवसांपेक्षा जास्त दिवसांची ट्रीटमेंट दिली जाते, अशा हॉस्पिटल्सना लॉंग टर्म किंवा क्रोनिक हॉस्पिटल्स म्हटलं जातं. अँड लास्ट टाईप इज अ मिसलेनियस. In this type, the teaching hospitals are there in which medical college is also attached. म्हणजे जिथे हॉस्पिटलही आहे आणि मेडिकल कॉलेज त्याला अटॅच्ड आहे, अशा हॉस्पिटल्सना मिसलेनियस या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं. तर हे ओव्हरऑल हॉस्पिटलचं क्लासिफिकेशन होतं. 2 मेन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. एक आहे ऑन द बेसिस ऑफ क्लिनिकल ओरिएंटेशन अँड second is on the basis of non-clinical orientation. So with this we are going to conclude this session, and the remaining part will be continued in a next lecture. Thank you.